नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली, म्हणजे अगदी 2-4 दिवसांपूर्वी, की सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश आहेत यशवंत वर्मा यांच्या घरी 15 करोड रुपये सापडले. आणि असं झालं म्हणतात की त्यांच्या घरात काहीतरी आग लागली आणि ती विझवायला स्थानिक जे काही फायर ब्रिगेडवाले गेले, त्यांना ही रक्कम सापडली असं आधी सांगण्यात आलं. आणि त्याच्यावरनं भयंकर गदारोळ माजला सगळीकडे, राजकारणात असेल किंवा तुमच्या न्यायव्यवस्था जी आहे त्या क्षेत्रामध्ये असेल, प्रचंड गदारोळ झाला. आणि नंतर असं सांगण्यात आलं की नाही नाही, ती रक्कम त्यांच्या घरात नाही सापडलेली आहे, असं स्टेटमेंट आलं तिथल्या जे काही फायर ब्रिगेडचे प्रमुख आहेत त्यांचं. आणि अर्थात लोकांचा त्याच्यावरती किती विश्वास बसला की नाही हा भाग आला इथं. त्याच्यानंतर बातमी आली, म्हणजे बघा तुम्ही कशा बातम्या एकामागोमाग एक अशा आल्या, की त्याच्यानंतर अशी बातमी आली की त्यांच्या घराच्या बाहेर जळक्या अवस्थेत म्हणजे नोटा मिळाल्या, बऱ्याचशा नोटा अशा मिळालेल्या जळालेल्या होत्या. आणि त्याच्यावरनं परत गदारोळ झाला. आणि ह्या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाने एक त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आता. आणि जी समिती चौकशी करणार आहे की हे नेमकं 15 करोडचं काय भानगड आहे, ही शोधून काढायला एक समिती सुप्रीम कोर्टाकडनं नेमण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपण ह्या अगोदर असे कोटी रुपये एखाद्या राजकारण्याकडे मिळाल्याचं आपण वाचलेलं आहे आणि आता आपल्याला त्याचं काही वाटतही नाही. किंवा एखादी सरकारी अधिकारीकडे असे कोटी रुपये अनेकदा मिळाल्याच्या बातम्या येतात, फोटो येतात, मग पैसे मोजायला मशीन कमी पडल्या, ह्या सगळ्या बातम्या. आणि आनंद आहे, म्हणजे सगळं एंटरटेनिंग आहे. पण एखाद्या न्यायाधीशाच्या घरी एवढी मोठी रक्कम सापडणं, त्याच्यानंतर त्याचा इन्कार होणं, त्याच्यानंतर जळालेल्या नोटा त्यांच्या घराबाहेरच्या कचऱ्याच्या मध्ये सापडणं, ह्यात कुठेतरी लोकांना असं वाटलं की हे वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही आहे. अर्थात चीफ जस्टिस जे आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्याही लक्षात आलं असेल, म्हणून आता त्रिसदस्यीय कमिटी नेमण्यात आलेली आहे, समिती नेमण्यात आलेली आहे. आणि हे जे न्यायाधीश आहेत त्यांना काही काळ तुम्ही न्यायदानापासून लांब राहा असं सांगण्यात आलेलं आहे. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की मित्रांनो, एक संस्था अशी आहे ज्याच्यावरती अजूनही लोकांचा विश्वास आहे आपल्या देशामध्ये, ती म्हणजे न्यायव्यवस्था. त्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा बातम्या येणं हे काही फारसं चांगलं लक्षण आहे असं म्हणता येणार नाही. आणि ह्या संदर्भामध्ये आपण अनेकदा बघतो. आता अलीकडे अजून एक प्रकरण घडलं, ते म्हणजे अलाहाबाद हायकोर्टामध्ये एका जज साहेबांनी एक निर्णय दिला. त्यांच्यासमोर एक रेपची केस होती, बलात्काराची केस होती. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी जो निर्णय दिला ना मित्रांनो, तो अगदी आश्चर्यकारक होता. भयंकर टीका झाली त्याच्यावरती. आणि त्यांनी काही गोष्टी म्हटल्या की अमुक एक गोष्टी तुम्ही एखाद्या स्त्री बरोबर केला किंवा महिलेबरोबर केला तर तो बलात्कार ठरत नाही. आणि त्यांनी जी काही कारणं दिली आणि आपण जे काही न्यायदान करतो आहे किंवा जो काही निर्णय देतो आहे त्याच्या समर्थन करण्याकरता त्यांनी, म्हणजे मला ते खरं एका महिलेच्या संदर्भात असल्यामुळे ते मला बोलणंसुद्धा जरा विचित्र वाटतं आहे की आपण बोलू नये असा निर्णय ह्या व्यक्तींनी, ह्या न्यायाधीशाने दिला अलाहाबाद हायकोर्टाच्या. त्याच्यावरती भयंकर गदारोळ झाला आणि त्यांच्यावरती टीकेची झोड उठली. त्याच्यानंतर हल्लीच मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मणिपूर बऱ्याच वर्षापासून अशांत आहे. तर त्या मणिपूरमध्ये एक जजेसची, विविध कोर्टातल्या जजेसची एक समिती ही तिकडे जाऊन आली मणिपूरमध्ये. आणि त्यांनी म्हणे आढावा घेतला की तिकडे कसं काय सगळं चाललेलं आहे, चाललं आहे ते बरोबर आहे की नाही. आता प्रश्न असा आहे की ही प्रशासकीय बाब आहे की एखादी गोष्ट तिकडे व्यवस्थित एखाद्या अशांत ठिकाणी चालते आहे की नाही हे पाहणं, किंवा राजकीय पक्षांचा विषय आहे. तर तो राहिला बाजूला. तर ज्युडिशरीमधली माणसं आणि न्यायाधीश तिकडे जाऊन जेव्हा असं करतात तेव्हा निश्चितपणे असा प्रश्न विचारला जातो की न्यायदान करणाऱ्या व्यक्तीचं हे काम आहे का? तुमच्या समोर जी गोष्ट येते ती कायद्याला धरून आहे की नाही याविषयी तुम्ही न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे. असं असताना
जो एक पॉलिटिकल प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे, त्या ठिकाणी जाऊन अशा तऱ्हेचं निरीक्षण करणं, हे मला वाटते की आणि अनेकांना असं वाटतंय, लोकांनी बोलून दाखवलेलं आहे की हे ज्युडिशरीचं काम नाही आहे, असं मत सार्वत्रिक अशी एक भावना लोकांच्या मनात आली की हे न्यायव्यवस्थेचं काम नाही आहे, तर ते प्रशासकीय काम आहे किंवा राजकीय काम आहे. असो, आता प्रश्न असा आहे की न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्या इकडे आपण काही टीका-टिप्पणी केली की लगेच अवमानना होते आणि त्याच्यामुळे बोलताना जरा असं सांभाळून बोलावं लागतं, की मीही सांगतो की बाबा ही काही जी गोष्ट झाली मणिपूरच्या बाबतीमध्ये आणि त्याविषयी जी लोकं बोलले किंवा मीही काय बोललो, हे काही सुप्रीम कोर्टाची किंवा न्यायव्यवस्थेची अवमानना करण्याकरता नाही. पण आपल्याला असं वाटतं ना, की हा जर सगळा प्रश्न जर तो प्रशासकीय असेल किंवा राजकीय असेल, तर मग न्यायव्यवस्थेने हे करायचं काय कारण आहे? पण असो, म्हणजे हे 15 कोटी सापडले, त्याच्यानंतर जो निर्णय आला अलाहाबाद हायकोर्टाचा बलात्काराविषयी, त्याच्यानंतर हे मणिपूर प्रकरण, ह्या सगळ्या प्रकरणातनं काय दिसते मित्रांनो, की जी न्यायव्यवस्था आपल्या देशाची बराच काळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिच्याविषयी असं म्हटलं जायचं की इट इज वन ऑफ द बेस्ट ज्युडिशरी. तर त्याच्या बाबतीमध्ये असे वाद ह्याच्यापूर्वी निर्माण झालेले आहेत अनेकदा आणि आता तर वारंवार होत आहेत आणि ही तर भयंकर चिंतेची घटना आहे 15 कोटीची जी झाली ती. असो, या संदर्भामध्ये फार काही बोलणं ठीक नाही आहे, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुमच्या कुठल्या बोलण्याने किंवा एखाद्या वाक्याने अवमानना होईल हे तुम्ही नाही सांगू शकत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी समिती नेमलेली आहे, ती समिती सत्य बाहेर आणेल आणि कुठेतरी लोकांना जे वाटतंय की ज्या न्यायव्यवस्थेकडे आपण विश्वासाने जातो न्याय मागायला, त्या व्यवस्थेमध्ये तरी अशा तऱ्हेचं भ्रष्ट किंवा भ्रष्टाचार असू नये, असं मला वाटतं, तुम्हालाही वाटत असेल. आणि आपला विश्वास अजूनही आहे त्या न्यायव्यवस्थेवरती आणि 3 सदस्यीय समिती जे काही आहे त्याच्यातनं सत्य बाहेर काढेल अशी आपण आशा करूया. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.